आपले पापड छान मस्त वाळलेले आहेत बघा आणि एकदम कडक असे वाढलेत हे बघा, ठीक आहे नाही. आता आपण तळून बघूया. तेल छान तापलं ना की 2 मिनिटात तळून होतात छानपैकी. चिली फ्लेक्स टाकल्यामुळे कसा पिझ्झा सारखा सुंदर असा सुगंध येतोय. मस्त वाळले. जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखींनो तुमचं मनापासून स्वागत. सखींनो, वाळवणाचा दुसरा प्रकार आपण करत आहोत ते म्हणजे साबुदाणा बटाटा पापड. तर आपण आज पण निसर्गाच्या सानिध्यात आणि टेरेसवर छानपैकी पापड बनवूया. तर बघा किती छान निसर्ग आहे, हिरवागार. खास करून उपवासासाठी खाण्यासाठी आपल्याला पापड लागतातच. आणि असं डाळ भात तुम्ही खाणार असाल तर त्याच्यावरही छान लागतात. लहान मुलांना पापड तळून दिले की त्यांना खायला खूप मजा येते. तर आपण पापड बनवायला घेऊया. साबुदाणा आणि बटाट्याचे आपण पापड करणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे अर्धा किलो साबुदाणा, चवीनुसार मीठ घेणार आहोत, जिरे, हे चिली फ्लेक्स म्हणजे ह्या मिरच्या असतात की नाही, बेडगी मिरची, तिला मिक्सर मधून फक्त थोडीशी वाटून घ्यायची तेव्हा ते असं होतं. आणि कलर छान येतो, मेन कलर साठी, आणि थोडीशी तिखट अशी चव येते म्हणून आपण असं करून घेणार आहोत. आणि आहेत बटाटे. तर साबुदाणा आहे ना 5-6 तास भिजत घालावा लागतो. तर मी तो ऑलरेडी घातलेला होता भिजत, हे बघा. आणि कसा भिजवलाय ते मी दाखवते. हा आपण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे ह्या टोपाचं एक मेजरमेंट आहे. तर आपण आता ते धुण्यासाठी घेऊया. 4-5 पाण्याने आपण ते स्वच्छ धुणार आहोत. 4-5 पाण्याने स्वच्छ धुण्याचं कारण का माहितीये का, त्याच्यामध्ये खळ असते, एक चिकटपणा असतो, तो निघण्यासाठी. स्टार्च असतात ते आपण धुतलं ना स्वच्छ असं चोळून, एकदम चोळून असे मस्त धुवून घ्यायचं. म्हणजे त्याच्यावरती माती असेल, खळ असेल, चिकटपणा असतो, तो सगळा निघून जातो. तर पांढरं पांढरं निघाले की नाही पाणी असं, आहे की नाही. आता आपण हे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे 4-5 पाण्याने. आणि आता आपण हे पाणी बघा एवढं घेतलेलं आहे, याचं मेजरमेंट आहे की नाही. थोडंसं आपण जास्त पाणी घेऊन भिजवलेलं आहे, एवढं पाणी घेऊन भिजवलेलं आहे का, आता ते छान मऊ असे जाडसर भिजल्या जातात. आणि आता आपण झाकणी घालून ठेवून देऊया. हे 7-8 तास तरी चांगले भिजले ना तर मस्त पापड होतात. म्हणजे साबुदाणा एकदम मऊ होतो. तर झाकणी घालून ठेवूया. आता आपण जेवढा साबुदाणा घेतलेला आहे, एक मेजरमेंट असतं त्याचं. तर हे आता अर्धा किलो साबुदाणा आहे, म्हणजे आपण 1 वाटी हे 1 टोप भरून घेतलेलं आहे. तर ह्याच्या 5 पट आपण पाणी घेणार आहोत. आपण पाणी उकळायला ठेवूया 5 पट घेऊन. पाणी बघा आता आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्येच आपण हा आपला भिजवलेला साबुदाणा आहे तो घालून घेऊया. थोडा सुटसुटीत असा मोकळा झालाय. सर्व साबुदाणा याच्यामध्ये घालून घेऊया. हे बघा आपण सर्व साबुदाणा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता साबुदाणा आपला शिजतोय, तर तो खाली लागू नये म्हणून आपण असा हलवत राहायचा. आणि तुम्हाला असं वाटेल की कुकरमध्ये का लावलंय, तर कुकरचा एक दांडी आहे बघा, पकडायला बरं पडतं आणि हे जाड आहे तर खाली लागणार नाही. तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. खिसतंय, मध्ये मध्ये हलवत राहूया. तोपर्यंत आपण बटाट्याच्या साली काढून घेऊन बटाट्याचा खीस करूया. सर्व बटाट्याच्या अशा साली काढून घेऊया. बघा बटाट्याच्या साली काढल्यात की नाही, ते आपण आता झाडांमध्ये घालणार आहोत, कारण झाडांना छानसं खत मिळतं. आता बटाट्याच्या आपल्या साली काढून झालेल्या आहेत, तर आपण तो खिसून घेऊयात. खिसताना काय करायचंय, मोठी साईड असते की नाही त्याच्याने खिसून घ्यायचा, कारण बटाटा कसा विरघळला जातो लगेचच. तो थोडा दाताखाली लागला पाहिजे की नाही म्हणून आपण ह्याच्यानेच खिसून घेणार आहोत. हे बघा असा जाडसर खिस पडतो. तर आपण असा सर्व बटाटा खिसून घेऊया. हे बघा बटाट्याचा खीस तयार आहे करून, किती पांढरा शुभ्र आहे. आता याला 4-5 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे याच्यातली जी खळ असते, स्टार्च, तो निघून जाण्यासाठी. आणि मग नंतर त्याच्यामध्ये ना साबुदाण्यामध्ये पण ना तो चिकटपणा जास्त येत नाही मग त्याचा. तर स्वच्छ धुवून घेऊया.
बघा आता स्वच्छ आपण 4 पाण्याने धुवून घेतलंय, थोडी पण खळ नाहीये त्याच्यामध्ये. आता साबुदाण्याकडे येऊया. आता आपण गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि आपण याला एक 10 ते 15 मिनिटं असं शिजून देणार आहे. ह्याचा कलर थोडासा चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे पांढरा असा कलर, पाण्यासारखा कलर व्हायला पाहिजे, म्हणजे आपला साबुदाणा शिजला जातो. आता एक काय प्रॉब्लेम झालाय, साबुदाणा खूप फुललाय आणि या भांड्यामध्ये पुरत नाही. आपल्याला टाकायचंय बटाटा, म्हणून आपण भांडं चेंज करणार आहोत. आता आपण टोप चेंज केलेला आहे आणि बघा साबुदाणा आता शिजत आलेला आहे. तो कमीत कमी 50 ते 60% शिजलेला आहे. तर याच्यामध्येच आपण काय करणार आहोत, बटाट्याचा जो किस केलाय तो घालणार आहोत. बटाटा बघा स्वच्छ धुतल्या गेलाय की नाही, पाणी कसं काचेसारखं आहे. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि बटाट्याचा किस पण याच्यातच घ्यायचा काढून आणि तो छानसा असा दाबून घ्यायचा, म्हणजे पाणी जे पण असेल ना ते निघून जातं. बटाटा कसा लगेच काळा पडतो ना, म्हणून पाण्यात ठेवायचा. आता छान असा नितळला गेलाय तो. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. असं मस्त मिक्स करून घेऊया, छानपैकी मिक्स करूया आणि 10 मिनिटं बारीक गॅसवरच बटाटा शिजत ठेवायचा. 10 मिनिटांमध्ये आपले पापड तयार होणार. आपण जिरे आणि चिली फ्लेक्स नंतर टाकणार आहोत, कारण काय माहितीये का, कारण जिऱ्यांचा जो पिवळा कलर असतो ना तो पूर्ण याच्यामध्ये उतरला जातो, म्हणून थोड्या वेळाने घालणार आहोत. 5 मिनिटांनी घालूया. आता याला छानसं शिजत ठेवूया. छानसं शिजले तर त्याच्यामध्ये आपण जिरे, ते तुमच्या आवडीनुसार, चिली फ्लेक्सने काय होतं माहितीये, कलर त्याच्यामध्ये सफेद आणि लाल असा कलर छान येतो आणि चव छान लागते. आता ते पण तुम्हाला किती टाकायचे असेल त्या हिशोबाने, कारण पापड ज्या वाळतात ना त्याच्यात लाल 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 असं छान दिसतं तळल्यावरती, वाळल्यावरती. आता याला 1-2 मिनिटं आपण शिजवून घेऊया, जिरे आणि चिली फ्लेक्सचा फ्लेवर उतरण्यासाठी. हे बघा आता किती छान कलर पण आलाय आणि मस्त शिजले छान. बटाटा पण त्याच्यात शिजल्या गेलाय. कसं समजणार आपल्याला की शिजलंय की नाही ते, किंवा पापड व्यवस्थित पडतील की नाही, तर आपण बघूया. एका ताटावरती असं टाकून बघायचं आणि असं चारी बाजूने ते पसरल्या नाही गेलं पाहिजे, म्हणजे आपले पापड तयार आहे. पसरलंय का नाही, म्हणजे बरोबर शिजल्या गेले व्यवस्थित. सखीनं बघा आपलं मस्तपैकी पापडाचं जे आपण साबुदाणा शिजवलेला तो मस्त शिजल्या गेलेला आहे छानपैकी, आणि त्यात बटाटा पण शिजलेला आहे. तर आता आपण टेरेसवर जाऊन मस्त पापड बनवूया, गोलगोल छान असे. हे बघा आहे की नाही घट्टस. तर चला आपण टेरेसवर पापड करूया. आता आपण पापड करणार ना, तर ते कसे गरम असले पाहिजेत, म्हणून काय करायचं, पहिला सर्व असं हलवून घ्यायचं आणि थोडस असं काढून घ्यायचं आणि नंतर हे झाकून ठेवायचं आणि याचे पापड करायला घ्यायचे आणि आपल्या बरोबर आपल्या मुलांना पण घ्यायचं. तर चला आपण पापड करूया. तर पापड कसे करायचे बघा. असे आपण सर्व पापड टाकून घेऊया, जेवढी छोटी मोठी साईज असेल त्याप्रमाणे. तर सखीनं बघा माझा मोठा मुलगा ऋतिक सुद्धा आलेला आहे, दाखव रे. तो सुद्धा पापड करायला मदतीला आलाय आणि आता आम्ही दोघे मिळून फटाफट पापड करून घेतो. ऊन खूप आहे म्हणून आम्ही कॅप घातली. तर आपण सर्व पापड करून घेऊया. बघा लाल कलर किती छान आलाय, चिली फ्लेक्स टाकले ना आपण. वाळल्यावरती खूप छान दिसतात, तळल्यावर तर आणखीन छान दिसतं. आपण आता सर्व असे पापड करून घेऊया. तर सखीनं बघा आपले पापड करून झालेले आहेत. आपण 4-5 तासांनी येऊन त्यांना पलटी करूया. तर सखीनं बघा एक साइड आता सुकलेली आहे, आपण पलटी करून घेऊया, म्हणजे दुसरी साइड पण लवकर सुकेल. आणि पण 2 दिवस लागतातच पापड सुकवायला. तर आपण पलटी करूया आता. हे बघा वरचा कसा कडक भाग असा झालेला आहे आणि पलटी केला ना, हे बघा ओलसर असा आहे. तर तो ओलसर सुकण्यासाठी आपण पलटी करायचा. जर आपण पलटी नाही केलं तर हा कडक नुसता होऊन जातो भाग. आपण सगळे पापड आता पलटी करून घेऊया. आपले पापड छान मस्त वाळलेले आहेत बघा.
आणि एकदम कडक असे वाढले, हे बघा, ठीक आहे नाही. आता आपण तळून बघूया. तेल छान तापलं ना की 2 मिनिटात तळून होतात छानपैकी. चिली फ्लेक्स टाकल्यामुळे कसा पिझ्झा सारखा सुंदर असा सुगंध येतोय. आता आपण असे सगळे 5-6 पापड तळून घेऊया. किती मस्त एकदम सॉफ्ट असे छान लागतात बघा आणि मस्त वाढले.